नमस्कार. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर पहिली न्यूज आहे US. तर USने वगैरे आता 0.5% वगैरे रेट कट केलेले आहेत. सप्टेंबरपासून ते रेट कट करायला वगैरे सुरुवात त्यांनी केलेली आहे. अगोदर त्यांनी 0.5%ने आणि पुन्हा वगैरे 0.25%ने आणि आता 0.25%ने वगैरे रेट कट वगैरे केलेलं आहे. ऑलमोस्ट 1%ने वगैरे रेट वगैरे त्यांनी कट केलेले आहेत. अगोदर वगैरे 5.25 टू 5.25 5.25 ते 5.5%ची रेंज होती. तर आता त्यांनी ती डाऊन करून वगैरे 4.25 टू 4.5% रेंजमध्ये त्यांनी US फेडने वगैरे इंटरेस्ट रेट आता आणलेले आहेत. US मार्केटला 0.25%चे रेट कट वगैरे एक्सपेक्टेडच होतं ऑलरेडी. म्हणजे बट कॉमेंट्रीमध्ये ऑफिशियल्सनी म्हणतलं आहे की त्यांनी अगोदर म्हणजे 4 वगैरे रेट करणार असं सांगितलं होतं 2025मध्ये. तर आता त्यांनी वगैरे 2च रेट कट करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे याला मार्केटनं याला निगेटिव्हली घेतलं. म्हणून म्हणजे स्लोअर रेट कट वगैरे होऊ शकतात आपलं फ्युचरमध्ये एक्सपेक्टेड आहे. USच्या चेअरमननी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वगैरे म्हणतलं आहे की आपलं जे इंटरेस्ट रेट आहेत पुढे डाटा पॉईंटने वगैरे पाहणार आहेत. आणि इन्फ्लेशन आताही त्यांच्या विचार प्रक्रियेपेक्षाही हायर लेवलवर आहे. आता जी आपलं लेबर मार्केटमध्ये जी स्लो डाऊन आली होती तिथं ग्रोथ आणण्यासाठी त्यांनी आम्ही रेट कट करत आहोत असं म्हणतलं आहे. आणि याचं रिॲक्शन काय असेल ते पाहणार आणि त्याच्या बेसवरच पुढील रेट कटचे वगैरे डिसिजन घेणार. अँड न्यू गव्हर्नमेंटच्या पॉलिसीही याला म्हणजे परिणाम करू शकतात असं म्हणतलं. त्यांनी त्या सर्व गोष्टी वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यांनी एक्सपेक्टेड ठेवत आहेत. आणि त्यांनी 2 रेट कट वगैरे एक्सपेक्टेशन वगैरे ठेवलेलं आहे. म्हणजे होतील असं आशा आहे त्यांना. व त्यांनी हेही म्हणतलं आहे की आम्हाला एक नॉर्मल रेट पाहिजे ज्यामुळे इन्फ्लेशन नको वाढायला आणि ग्रोथ रेट ही इम्पॅक्टेड नको व्हायला. आणि USचे GDP नंबर जे आहेत तीही चांगली येत आहेत सध्या. कारण की कोणतेही रेसिजन येत नाही आणि रेट कट होत आहेत. त्यामुळे US बॉन्ड यील्डने वगैरे याला पॉझिटिव्हली वगैरे घेतलेला आहे. तर जर पुढील म्हणलं तर आपलं UK. तर UKचं वगैरे इन्फ्लेशनचे डाटा आलेला आहे. म्हणजे इन्फ्लेशन वगैरे 2.6% झालेला आहे नोव्हेंबरमध्ये. ऑक्टोबरमध्ये हा इन्फ्लेशन वगैरे 2.3% होतं. म्हणजे यामध्ये वाढ झालेली आहे. आणि कोर इन्फ्लेशन वगैरे 3.5% झालेला आहे. मेजरली सर्वजण हेच बोलत आहेत की तेथे एक विंटर सीझन येत आहे. त्यामुळे वगैरे एनर्जीची डिमांड वगैरे वाढत आहे. त्यामुळे एनर्जी प्राइजेस वाढत आहेत. त्यामुळेच इन्फ्लेशन वगैरे तेथे येत आहे असं म्हणतलं जात आहे. तसंच पुढील म्हणलं CB. तर आता CBने वगैरे SME मार्केटमध्ये काही स्ट्रिक्ट रूल्स वगैरे आणलेले आहेत IPO आणि कंपनी रिलेटेड. आणि यावर्षी 2024मध्ये 230 SME IPO वगैरे मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि त्यामधून वगैरे 8,414 करोड रुपीज वगैरे रेससुद्धा झालेले आहेत. त्यातील 126 कंपन्याचे IPO वगैरे 100 टाइम्सपेक्षाही जास्त सबस्क्राईब वगैरे झालेले आहेत. व तसंच SME कंपनीमध्ये कंपनी म्हणजे एक स्मॉल बिझनेस असतो. म्हणजे स्मॉल बिझनेसवाली कंपनी असते. म्हणजे त्याचा टर्नओव्हर वगैरे वार्षिक ॲन्युअल टर्नओव्हर 5 to
215 करोडच्या रेंजमध्ये असतो. म्हणजे त्याला वगैरे डिस्क्लोजर रिक्वायरमेंट वगैरे कमी असते. त्यांना काही त्यांच्यासाठी काही रेग्युलेटरी रिक्वायरमेंट वगैरे आता आणलेली आहे. म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट वगैरे मिनिमम 1 करोड असला पाहिजे मागील 3 वर्षामधील कमीत कमी 2 फायनान्शियल इयरमध्ये. व मोठे शेअर होल्डर जे आहेत तर ते 15% जास्त शेअर वगैरे सेल करू शकणार नाहीत. म्हणजे IPO मध्ये अशा काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की SME IPO मध्ये वगैरे त्याचा गैरवापर वगैरे जास्त होऊ नये म्हणून मोठ्या इन्व्हेस्टरचा वगैरे म्हणजे स्मॉल इन्व्हेस्टरला फसवण्यासाठी. अँड प्रमोटर आणि इन्व्हेस्टर वगैरे IPO नंतर त्यांचा पॅटर्नचा वगैरे चुकीच्या पद्धतीने वापर किंवा यूज करायला नको असं त्यांनी म्हटलं आहे. व परफॉर्मन्स व्हॅलिडेशन्स एजन्सीची चर्चा SEBI करतच होती. म्हणजे तो जो परफॉर्मन्स शो होत आहे तो राईट व्हॅलिडेशन आहे का नाही, म्हणजे व्हेरीफाय आहे का नाही, तर ते तपासण्यासाठी एक परफॉर्मन्स व्हेरीफाय एजन्सी वगैरे सेटअप करणार आहे SEBI. अँड त्याचं नाव वगैरे पास्ट रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी वगैरे असेल. व्हेरिफिकेशन केलं जाईल. म्हणजे आता ह्या अशी विचारसरणी आहे की RAIS आल्गो प्रोव्हायडर्स त्यांच्या रिटर्न वगैरे व्हेरिफिकेशनसाठी वगैरे त्यांची रिटर्न वगैरे व्हेरिफिकेशन केलं जाईल. म्हणजे कोणत्या तरी क्रेडिट एजन्सी वगैरे याला पाहिल असं एक्सपेक्टेड आहे. पण व कोणत्या तरी स्टॉक वगैरे म्हणजे एक्सचेंज डेटा सेंटर वगैरे बनेल. म्हणजे त्यांना बेसिकली रिटर्नचा वगैरे डेटा देणार. आणि आता इन्व्हेस्टरना स्पेशली रिटेल इन्व्हेस्टरना कोणतीही SEBI रजिस्टर कंपनी वगैरे आमचे एवढे रिटर्न आहेत असं म्हणत असेल तर आपण तिथे जाऊन म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन करू शकतो, व्हॅलिडेट करू शकतो. जे येते काही रिटर्न वगैरे अँड म्हणजे खोटे रिटर्न किंवा स्क्रीनशॉट वगैरे दाखवले जाणार नाहीत. अँड ॲक्च्युली प्रेझेंट डाटानुसारच इथे दाखवलं जाईल. व या एजन्सीद्वारे त्यांचं म्हणजे व्हेरिफिकेशन केलं जाईल. व्हेरिफिकेशन केलेलं आहे का नाही तेही आपल्याला कळेल. त्यामुळे आपल्यासारख्या रिटेल इन्व्हेस्टरचे रक्षण करण्याचा प्रयत्न वगैरे SEBI सध्या करत आहे. तर पुढे म्हणत आपलं म्हणजे भरपूर म्हणजे काही दिवसापूर्वी न्यूज आली होती की आपल्या इंडियाचे ट्रेड डिफिसिट जे आहे ते नोव्हेंबरमध्ये भरपूर वाढलेलं आहे. $37.8 बिलियन. एवढं जास्त नंबर कधी आलेला नव्हता पण यावेळेस आला. म्हणजे त्यामध्ये ऑलमोस्ट $15 बिलियन गोल्ड इम्पोर्ट वगैरे झालेलं होतं. लास्ट इयरमध्ये 3.4% फक्त गोल्ड इम्पोर्ट वगैरे होतं. यामध्ये चांगली वाढ झालेली दिसत आहे. यावर क्वेश्चन मार्क निर्माण झाले की एवढं जास्त कसे झालं, एवढे जास्त नंबर कसे आले. म्हणजे फेस्टिवल सीझन वगैरे होतंच अँड इम्पोर्ट ड्युटी ही कट झाली होती तरी आपलं गोल्डच्या प्राइजेस वगैरे वाढत होत्या. हे कॅल्क्युलेशन एररमुळे वगैरे झालं आहे असं सोर्सेसद्वारे वगैरे न्यूज आहे. म्हणजे जुलैमध्ये काही मेथड चेंज वगैरे झाल्या होत्या वेअरहाऊसेसमधील शिपमेंटमुळे. तर म्हणजे काही ऑफिशियल्स मानत आहेत की डेटे वगैरे डबल काउंटिंग झालेली आहे. त्यामुळे वगैरे त्याचा परिणाम वगैरे आपल्या करन्सीवरही होऊ शकतो. असे म्हटलं जातं की हे जे नंबर आहे ते पुन्हा एकदा पब्लिश होऊ शकतात.
म्हणजे याचा परिणाम वगैरे ट्रेड फिगर्स आणि रुपी एक्सचेंजवर होऊ शकतो. म्हणजे ह्या चुका आपल्यासाठी चांगल्या नाहीत, कारण की हे जे नंबर आहेत ते ग्लोबली वगैरे जास्त सर्क्युलेट वगैरे केले जातात. आणि पुढील न्यूज आहे आपलं पॉम ऑइल आता भरपूर जास्त वगैरे त्याच्या प्राइजेस वगैरे वाढलेले आहेत. हे एक्सपेक्टेड आहे की, कारण की मॅक्सिमम एक्सपोर्टर जे आहेत त्यांनी आपले प्रोडक्शन वगैरे कट केलेलं आहे. तसेच बायोफ्युल प्रोग्राम वगैरे इंडोनेशियात चालत आहे, जो की एक मोठा एक्सपोर्टर आहे. म्हणजे तेथेही जास्त ऑइल वगैरे यूज होत आहेत, त्यामुळे एक्सपोर्ट जे आहे ते कमी होत आहेत. पॉम ऑइल आपल्या भरपूर काही कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये वगैरे यूज होतं. म्हणजे त्यामुळे आपल्या या प्राइजेसमुळे आपल्या काही FMC सेक्टरमधील मार्जिन जे आहे त्यावर डायरेक्ट याचा इम्पॅक्ट वगैरे होतो, परिणाम होतो. एक्सपेक्टेड आहे की ह्या ज्या प्राइजेस आहेत ते पुन्हा वगैरे कमी झालेल्या पाहिजे, म्हणजे डिक्लाईन वगैरे होणं एक्सपेक्टेड आहे का प्राइजेस वगैरे. आणि पुढील म्हणायचं आपलं ऑइल मेकिंग कंपनीज वगैरे आज इथेनॉल वगैरे बाय करत आहेत शुगर कंपनीकडून. ते कॉपरेटिव्ह शुगर मिल्सना वगैरे म्हणजे प्रायव्हेटी वगैरे देत आहेत, प्राधान्य वगैरे देत आहेत. आपलं ही इथेनॉल प्रोसेसिंगसाठी बिग कंपन्यापेक्षा, म्हणजे त्यांना म्हणजे बिग कंपन्यापेक्षाही म्हणजे त्यांना एक लॉंग टर्म ॲग्रीमेंट त्यांना झालेला आहे यामध्ये. तर मिळत आहे त्यांना ॲग्रीमेंटसुद्धा. पण ते कोऑपरेटिव्ह शुगर मिल्सनाकडे जास्त वगैरे जात आहेत. व गव्हर्मेंट इथेनॉलचे प्राइजेस वगैरे वाढत नाही. आणि शुगर कंपन्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रोडक्शन वाढत आहोत, पण तुम्ही प्राइजेस वगैरे वाढत नाहीत. शुगर कंपन्यावर भरपूर जास्त वगैरे रेग्युलेशन असतात आपल्या गव्हर्मेंटच्या वगैरे. तर जर पुढील म्हणलं तर आपलं नेट डायरेक्ट टॅक्स जे आहे तर ते 16% जवळपास वगैरे ग्रोथ झालेला आहे. म्हणजे करंट फायनान्शियल इयरमध्ये 17 डिसेंबरपर्यंत. तर त्यामध्ये नॉन कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे आपले इंडिव्हिज्युअल टॅक्स 22% ग्रोथ झालेले आहेत. आणि आपलं कॉर्पोरेट टॅक्स 8.6% वगैरे ग्रोथ झालेली आहे. ओव्हरऑल 16% ग्रोथ यामध्ये झालेली आहे. आणि गव्हर्मेंट हे टॅक्स कन्झम्पशन करून इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅन्युफॅक्चरिंगवर खर्च करणार आहे, असा ट्रेंड वगैरे सध्या दिसत आहे मार्केटमध्ये. त्याच्यात पुढील म्हणलं तर आपलं बोरोसिल रिन्युएबलने म्हटलं आहे की म्हणजे 675 कोटी रुपये वगैरे ते एक्सपान्शन प्लॅनसाठी वगैरे त्याचे करणार आहेत. अँड 700 करोड रुपयाची वगैरे फंड रेजिंग त्यांनी केलेली आहे. आणि आता इम्पोर्ट ड्युटी लावली आहे चायना आणि व्हिएतनामवर. त्यामुळे कंपनीला थोडा फायदा होऊ शकतो, कारण की सेम प्रोडक्ट वगैरे प्रोडक्शन करतात ते देश वगैरे, व स्वस्त दरामध्ये आपल्या मार्केटमध्ये आणून ते प्रोडक्ट विकतात. त्यामुळे वगैरे इम्पोर्ट ड्युटी जर नसती तर कंपनीच्या मार्केटमध्ये वगैरे कंपनीला कॉम्पिटिशन वाढलं असतं, आणि ती डिस्काउंट देत असल्यामुळे कंपनीला जास्त नुकसान झालं असतं. नाही, आता कंपनी मार्चपर्यंत वगैरे सेफ आहे. पुन्हा जर ते टॅक्स वगैरे काढून टाकले तर कॉम्पिटिशन वगैरे चायनासोबत कंपनीचं चांगलं वाढू शकतं. म्हणजे त्यामुळे मार्जिन ही कमी होऊ शकतं. त्याच्यात पुढे म्हणलं तर आय टी सीने वगैरे आता 1 जानेवारीला त्यांचे हॉटेल बिझनेस वगैरे डिमर्ज वगैरे करणार आहेत. पण त्या अगोदर आय टी सीने वगैरे आपलं ओबेराय ग्रुप्सच्या एक EIH ह्या कंपनीचे वगैरे स्टेक वगैरे इन्क्रीज केले आहेत. ऑलरेडी त्यांच्याकडे 13.69% स्टेक आहेत. आणखी त्यामध्ये 2.44% इन्क्रीज करत आहेत. आता वगैरे हे स्टेक वगैरे 16.1% वगैरे झाले आहेत. मग ही जी कंपनी आहे ओबेराय ग्रुपची, ही हॉटेल बिझनेसची कंपनी आहे. याचा हॉटेलचा बिझनेस आहे. आणि पुढील म्हणायला लीना हॉटेल्समध्ये ही स्टेक इन्क्रीज केले.
यांची जी मेन कंपनी आहे ती HLV लिमिटेड ही कंपनी आहे. तर त्यांनी त्यामध्ये स्टेक वाढवले आहेत, म्हणजे 0.53% वाढवले आहेत. म्हणजे ते वाढून आता 8.11% वगैरे स्टेक त्यांनी केलेली आहे त्यामध्ये. ही जी स्टेक आहे ITC मेन कंपनीच्या माध्यमातून नाही, तर त्यांचा एक सबसिडी कंपनी आहे रसेल्स क्रेडिट म्हणून. तर या कंपनीच्या माध्यमातून ही खरेदी केलेली आहे त्यांनी. म्हणजे छोट्या कंपनी वगैरे स्वतःचा बिझनेस वगैरे अलग करत आहे. पण मेन जी कंपनी आहे ती दुसऱ्या कंपनीच्या हॉटेल बिझनेसमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करत आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपल्या ITCच्या मॅनेजमेंटबद्दल. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जणांना हा व्हिडिओ शेअर करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.